नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सध्या आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रभर सध्या वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. अशातच वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप देखील या ठिकाणी जनतेच्या वतीनं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं केले जात असतानाच आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. पुणे येथून वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आलेलं आहे अशी देखील बातमी समोर येत असतानाच नेमकं ही बातमी खरी की खोटी याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर गर्व महाराष्ट्राचा न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट व राजकीय घडामोडी आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुना प्रकरणी मास्टरमाइंड असलेले आरोप केले जात होते. अशा वाल्मिक कराडला पुणे येथून अटक करण्यात आली आहे अशी माहिती या ठिकाणी सूत्रांकडून समोर येत असताना सीआयडीच्या पथकाकडे या ठिकाणी कारवाई केल्याची माहिती देखील समोर येत आहे. अशातच एका वृत्तवाहिनी संस्थेच्या माध्यमातून ही माहिती दिल्या गेलेली आहे. परंतु या बातमीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच वाल्मिक कराड यांच्यासह फरार आरोपी यांची संपत्ती देखील जप्त करण्यात आलेली आहे. तसंच वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचे देखील बँक खाते गाठवण्यात आलेले आहेत. वाल्मिक कराड यांचे बँक खाते देखील गाठवण्यात आले आहेत. या ठिकाणी जयराम चाटे, महेश केदार या ठिकाणी प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांची देखील या ठिकाणी अटकेची मागणी करत असतानाच यांना अटक केलेलं आहे. परंतु तसेच या प्रकरणात वाल्मिक कराडांचं देखील नाव घेतलं जात होतं. परंतु यामुळेच या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे आरोपी देखील आतापर्यंत सध्या या ठिकाणी फरार आहेत. अशातच आता विरोधकांसह सत्ताधारी आमदार देखील वाल्मिक कराड यांच्या हत्या प्रकरणात संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या पोलीस वाल्मिक कराड वरती फक्त खंडणी गुन्हा दाखल करून या ठिकाणी वाल्मिक कराडला कोणत्याही गुन्हा खाली अटक करण्यात आले आहे. आता हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण तापलेलं पाहायला मिळते. परंतु वाल्मिक कराड यांच्यावरती वेळोवेळा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे आरोप केले जात होते. परंतु आता वाल्मिक कराड यांना पुणे येथून अटक करण्यात आलेला आहे आणि आता नेमकं वाल्मिक कराड यांच्यावरती कुठला गुन्हा आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांना अटक केल्या गेलेलं आहे हेच पाहणं आता सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे समोरील अपडेटसाठी पुन्हा एकदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि आपली प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.